मोक्ष ज्ञान संकल्पनेचा आपण विचार करत होतो. ज्ञान एकच आहे, परंतु कार्यभेदाने 3 नावं प्राप्त होतात ज्ञानाला. अंधार निवृत्त करणं जसं प्रकाशाचं प्रयोजन आहे, तसं अज्ञान निवृत्त करणं हे ज्ञानाचं प्रयोजन आहे. आणि वस्तूचा यथार्थ बोध करून देणं, अज्ञानाची निवृत्ती म्हणा किंवा वस्तूचा यथार्थ बोध म्हणा करून देणं हे शास्त्राचं ज्ञानाचं प्रयोजन आहे. परंतु ज्या ज्ञानाच्या साह्याने परमात्म वस्तूचा बोध ज्ञान किंबहुना साक्षात्कार होतो ते सात्विक ज्ञान. परमात्म वस्तूचा बोध न होता केवळ भौतिक वस्तूंचंच ज्ञान होतं. भौतिक वस्तूंचं नामरूपात्मक असणाऱ्या भेदाचं ज्ञान, उपाधींचं ज्ञान होतं. त्याला राजस ज्ञान असं म्हटलंय. आणि ज्या ज्ञानाला कोणतंही युक्ती किंवा प्रमाण नाही, अहेतुकम, आणि कोणत्या तरी एखाद्या छोट्या कार्यालाच संपूर्ण कार्य समजून त्यामध्ये आसक्त राहणं, यत् कृत्स्नवदे कस्मिन् कार्यसक्तम हेतुकम, आणि यथार्थ तत्वाच्या संबंधाने बोध न फक्त भौतिक वस्तूंचाच, भोग्य पदार्थांचा स्वीकार करणं, की जे अतिशय अल्प स्वरूपाचे आहेत, अशा ज्ञानाला तामस ज्ञान असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ज्ञानाचा उघड निषेध केला. तामस ज्ञानाचे संख्या खूप मोठी आहे. लिहिता वाचता येतं, बौद्धिक विकास झाला आहे, अशी माणसं तत्वज्ञानाच्या उच्च कोटीच्या गप्पा करतात, बोलतात. पण प्रत्यक्ष ते तत्व आचरणामध्ये आणण्यासाठी आचारशास्त्राचं पालन करत नाही. तोंडाने खूप बोलतात. त्यासाठी आपण परवा पाहिलं की विधीचं वस्त्र विरहित असणारं हे ज्ञान आहे. नग्न व्यक्ती जसा सर्व बाजूने निंदनीय असतो, तसं विधीचं वस्त्र नसणारं हे ज्ञान, श्रुतीने ज्याला पाठीमोर केलं आहे, तिरस्कार केलेला आहे, असं हे ज्ञान आहे. 9व्या अध्यायामध्ये मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिता, ह्या श्लोकावरती ओव्या आणि हा श्लोक, त्या पुढचाही श्लोक, या अशा तामसी ज्ञानाचं वर्णन करणार. म्हणून शास्त्राचं नियम पालन न करणं हा त्याचा स्वभाव असल्यामुळे शास्त्राने, वेद आणि वेद अनुमोदित शास्त्राने याला विटाळ म्हटलंय ह्या ज्ञानाला. आणि सभ्य वेदानुमोदित असणाऱ्या
श्रेष्ठ महापुरुषांच्या समूहामध्ये ह्या ज्ञानाला किंमत नाही. म्हटले ह्या ज्ञानाला त्या ठिकाणी पाठवून द्या कुठे? म्लेच्छ धर्माच्या डोंगरी बोळविलेसे. म्लेच्छ कोणत्याच प्रकारचे संस्कार नाही, वाटेल तसं खाणं, वाटेल तसं राहणं, वाटेल तसं बोलणं, असे म्लेच्छ धर्मचं पालन म्हणजे शास्त्र विरुद्ध आचरण करणारे लोकांचा समूह असा डोंगरामध्ये ह्या ज्ञानाला पाठवते. अशा तमगुणाच्या ग्रहाने ग्रासलेलं हे ज्ञान जन्म मृत्यूच्या भोवती, पंचविषयाच्या भोवती फिरणार आहे ज्ञान. अशा मटेरियलिस्टिक लोकांची संख्या खूप आहे. त्यांची मनोधारणा कशी असते? परवा आपण पाहिलं, देहसंबंधी नातेवाईक त्यांना नको असतं. त्यांचा स्वार्थ जिथे साधला जाईल तेवढेच ते संबंध मानत असतात. आणि म्हणून अशा ज्ञानाच्या संबंधाने तया तोंडी जे नाढळे का खाता जेणे पोळे त्याची एक वाळे वाळे एर घ्यायची ते. तोंडामध्ये मावत नाही आणि खाल्लं तर पोळतं, अशाच वस्तू तो टाकतो, एरवी सगळ्या वस्तू घेतो. ह्या ओवीचे अनेक लाक्षणिक अर्थ होऊ शकतात. तया तोंडी जे नाडळे म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेरची एखादी गोष्ट असेल तेवढीच ते टाळतात, आणि स्वीकारल्यानंतर आपल्या अस्तित्वाचाच नाश होणार आहे तेवढी गोष्ट टाळतात. बाकी सगळे ते स्वीकारतात. मग ते योग्य अयोग्य याचा विचार करत नाही. उंदराने सोनं चोरल्यानंतर ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचा विचार न करता कुरतडत आपल्या बिळापर्यंत घेऊन जाणं एवढंच त्यांना. तसा एखादा समोर विषय दिसला, योग्य अयोग्य याचा विचार न करता केवळ आपल्या उपभोगाचं साधन आहे म्हणून त्याला घेऊन जाणं एवढंच दिसत. मांस खाणाऱ्याला काळं गोळ काळं आणि गोरं समजत नाही, तसं यांना बरं वाईट काही समजत. वनामध्ये लागणारा अग्नी हा कोणताही भेद करत नाही. म्हणजे हे लाकूड लिंबाचं, बाभळीचं, बोरीचं, फणसाचं असा कोणताही सारासार विचार न करता सगळ्यांना भस्म करून, तसं हे सगळे कोणताही विचार न करता सगळा विचार, सगळे विषय आपल्यामध्ये घेऊन टाकतात. कोणताही विषय दिसला की ते आपलं भोग्य आहे असंच. जसं माशी जिवंत आहे का मेला आहे असं विचार न करता कुठेही बसते, तसं कोणत्याही विषयाकडे यांची अंतरप्रवृत्ती होते, तो विषय आपल्याला भेटावा. वंत झालं आहे का वाढलेलं आहे, साजूक आहे का सडलेलं आहे का ताजं आहे, असा विवेक जसा कावळ्याला कळत नाही तशी कावळ्यासारखी यांची अंतःकरणाची वृत्ती असते. आपल्याला एखादा समाज व्यवस्थेने विषय दिला आहे का दिला नाही त्याचा कोणताही विचार करत नाही. दिसेल तिथे चोच घालणं जसं कावळ्याची प्रवृत्ती आहे, तसं दिसेल तिथे कोणत्याही विषयामध्ये आपलं डोकं घालणं आणि तो विषय आपल्यासाठी आत्मसात करून घेणं एवढी त्यांची गलिच्छ प्रवृत्ती अशी असते. निषिद्ध गोष्ट सोडून द्यावी, चांगली गोष्ट शास्त्राने सांगितली त्याचा आदर करावा, असं काही करत
विषयाच्या नावाचं त्यांना त्याचा ज्ञानाचा विचारच करत नाही, फक्त आपल्याला भेटेल तेवढाच विचार. जिथे दृष्टी पडेल तो आपला विषय. मग स्त्री आहे का द्रव्य आहे याचा विचार करत नाही. तहान भागते ना, बस एवढाच विचार करतात. मग हे पाणी तीर्थाचं आहे का नदीचं आहे किंवा एखाद्या तलावाचा आहे असा कोणताच विचार करत नाही, फक्त तहान भागते. मग त्यांना अपेय दारू जरी प्यायला दिली तरी ते पाणी म्हणून पित असेल, कारण तहान भागते त्यांची ना, बस. पण जे काही पितो आहे त्याचा शुद्धता अशुद्धता काहीही पाहिली जात नाही, मोक्ष घ्यायचं. म्हणून श्रेष्ठ महापुरुष खाण्यापिण्यावरती खूप लक्ष देतात. म्हणून यांना खाद्य खाद्य काही कळत नाही, निंद्या निंद्य कळत नाही. तोंडात पडेल ते सगळं त्यांच्यासाठी वंदनीय आहे. स्वार्थ पूर्ण करतील तेवढेच आपले नातेवाईक, देहसंबंधाचे नातेवाईक ते नातेवाईक मानतच नाहीत, अशी त्यांची असते. मृत्यू म्हणजे काळाचं सगळं जग भक्ष्य आहे. अग्नी सर्व पदार्थाचं इंधन म्हणून भस्म करून टाकतो. तसं तामस ज्ञानाला सगळे जगातलं धन हे आपलंच वाटतं. जगचे आपुले धन तामस ज्ञान. ऐसेने विश्व सकळ जेणे विषयेची मानिले केवळ तया एक जाण देह भरणा. अशा व्यक्ती काय विचार करतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांच्या माध्यमातून आपल्या देहाचं देहभरण करणं हेच सगळ्या जगातल्या विषयांचं मुख्य प्रयोजन आहेत असं ते समजत असत. म्हणजे सगळं जग हे केवळ भोग्य मानतात. देहाचं भरण पोषण करणं हे त्याचं फळ. आकाशातून पडलेलं पाणी तसं समुद्राच्या दिशेने जात असतं. तसं जेवढं काही आपण करतो आहे त्याचा सगळा भाग हा पोटासाठीच असतो. आकाश आकाश पतिता निरा जैसे सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदारा लागीची भुसे. आकाशातून पडलेलं पाणी जसं समुद्राचा एकमेव आश्रय असतं, तसं त्यांच्याकडनं शारीरिक, मानसिक, बौद्धिक कोणतीही कृती घडली तरी त्याचा फलोपभोग आपल्या देहाच्या साठीच असतो, आपल्या उदराच्या साठीच असतो. उदरभरण करणं एवढंच त्याचं. परोपकार, दया, सामाजिक बांधिलकी, काही धर्मासाठी देणं या गोष्टी अशा माणसांच्या स्वप्नात सुद्धा नसतात. वाचूनी स्वरक नरग अथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ही अघवेची राती जाणवे, ये अघवेची राती जाणवेची जे. एवढं वाचून स्वर्ग नरक अथी, या जगामध्ये स्वर्ग आहे, नरक आहे. नरकापासून आपली निवृत्ती व्हावी, स्वर्गामध्ये आपली प्रवृत्ती व्हावी. अर्थात असा कोणताच विचार करत नाही. सद्गती, दुर्गती, स्वर्ग, नरक, धर्म, अधर्म काही समजत नाही. ही अघवेची राती, या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने जणू काही काळोखी रात्र आहे. जे जाणवेची त्यांना एवढंच समजत, काही सरसकट स्वीकार करतात असे माणसं. खूप खूप विचार मौलींनी केला आहे. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परवती प्रमा ढळून येणे.
प्रमा शब्दाचा अर्थ आहे शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, हे जे काही 6 प्रमाण आहे, या 6 प्रमाणांच्या ज्ञानाने जे यथार्थ ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं. पण याचं प्रमाज्ञान कसलं? 3.5 हाताचा हा खंड म्हणजे देह हाच आत्मा समजतो. देह खंडा नाम आत्मा. 3.5 हाताचा हा खंड खंड असणारा छोटा छोटा तुकडा, त्यालाच तो आत्मा समजत असतो. ईश्वर म्हणजे काय? दगडाची केलेली प्रतिमा. ईश्वर पाषाण प्रतिमा. ईश्वर म्हणजे पाषाणाची प्रतिमा आहे, बस. याच्या पलीकडची त्याची बुद्धीचा निश्चय ढळत नाही. या परोती प्रमा ढळून येणे, याच्या पलीकडे त्याची प्रमा, त्याची बुद्धी जातच नाही. 24 तासामध्ये सगळी बुद्धी त्याच्या देहापर्यंत अवतीभोवती फिरत असते. जिमला जायचं, व्यायाम करायचा, प्राणायाम करायचं, स्विमिंग करायचं, खायचं प्यायचं, सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळी काय, झोपताना काय खायचं, उठताना काय खायचं, भरण पोषण करणं, देह खंडाना. देह हाच आहे. ईश्वर म्हणजे फक्त पाषाणाची प्रतिमा. याच्या पलीकडे त्यांच्या बुद्धीची मजल नसते. म्हणे पडिलेनी शरीरे केले निसी आत्माची सरे मा भोगावया उरे कोण बेशे. पडिलेनी शरीरे, एकदा की पंचभूत पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर मृत्युमुखी पडलं. पडिलेनी शरीरे केलेनिशी आत्माची सरे, देहालाच आत्मा म्हणल्यामुळे देह एकदा पडला की पापपुण्यात्मक असणारा कर्मसमुदाय आत्मा नष्ट होतो. आणि मग मग भोगावया उरे कोण विषय, मग भोगण्याकरता आता कोण उरणार आहे? नाही. ना ईश्वर पाहता आहे, तो भोगवी जरी होय, तरी देवची खाय विकोणिया. अहो, संपूर्ण ईश्वर हा सगळ्या सृष्टीला पाहणार आहे आणि तो जीवाला सुखदुःखाचे भोग त्याच्या कर्माप्रमाणे देणार आहेत, अशी जी मान्यता आहे, ती मान्यताच ह्या तामसी भौतिक जडवादी व्यक्तीला मान्य नाही. तो ईश्वर पाहत आहे, ईश्वर पाहणार आहे आणि तो सुखदुःखाचे भोग देतो आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर एखादा चोर देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाचीच सोन्याची किंवा चांदीची मूर्ती विकून त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्या पोटासाठी लागणारा उदरनिर्वाह करतो, मग जणू काही त्याने देवच विकून खाल्ला ना. मग देव जीवाला कर्माचे फल देतो का जीवच देवाला कर्माचं फल देतो? परंतु जडवादी लोक म्हणतात, तामसी लोक म्हणतात, देव वगैरे काही नाही हो, माणसानेच देव निर्माण केला आहे आणि तोच त्याला उपभोग देतो आहे. ईश्वर त्याला उपभोग देत नाही. दिला असता तर चोराने देवाच्या मंदिरातली सोन्याची चांदीची मूर्ती विकून त्याच्यावरती पैसे आणून मग यथेच्छ जीवन करतो. मग कोण उपभोग देतो? जीवच ना. त्यांचे तर्क पहा कसे असते. तर्क असा दिला होता की ईश्वर म्हणजे पाषाण प्रतिमा आणि तो नियामक आहेत असं आस्तिक लोक समजतात.
तो म्हणतो असं आहे का? बरं. मग गावच्या देवळामध्ये देव आपण बसवलेला असतो आणि तो सर्वांचं नियामक करतो, तो देव तरी काय? म्हटले पाषाण. आणि तो काय करतो? सगळ्या गावाचं नियामक करतो. अहो म्हटले, पाषाणाची प्रतिमा जर गावाचं नियमन करायला लागली, तर ती पाषाणाची प्रतिमा ज्या डोंगरातून आणली, तो डोंगर तर पाषाणच आहे ना. मग तो डोंगरच सगळ्या जगाचं नियामक बनायला पाहिजे. नियामकची गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती? मग जगामध्ये असणारे जे काही डोंगर आहेत ते गप्प का राहिले असते? त्यांनीच सगळं जगाचं नियमन केलं असतं ना. आणि म्हणून या नास्तिकांनी केलेला हा युक्तिवाद आहे. यासाठी ग्रंथकर्त्याचं प्रयोजन काय असलं पाहिजे? 12व्या अध्यायामध्ये पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वाद पहाटे कुतर्कांचे दुष्टे सावजे फेडे असं म्हटलं. अशा दुष्ट लोकांचं खंडन करणं हे खरं ग्रंथकर्त्याचं प्रयोजन आहे. पण आता इथे ज्ञानेश्वर महाराज तमोगुणी व्यक्तीच्या मताचा अनुवाद करतात. अहो म्हटले, ऐसे विपाय देव मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे. असं करूनही जर तमोगुणी लोकांनी देव मानला, तर तो फक्त पाषाण मात्रच मानतो. आणि आत्मा तर ते देहालाच मानत असतात. आत्मा तो म्हणजे देहांतेची, देहालाच ते आत्मा म्हणत असतात. येर पाप पुण्यादिके ते अघवेची करुणे लटिके हित मानी अग्निमुखे चरणे जेका. पाप पुण्यादिके अघवेची लटके ते करोनी. पाप पुण्य, तीर्थ क्षेत्र, मंगल अमंगल ह्या सगळ्या संकल्पना खोट्या आहेत. अग्नी जसा सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन जाळून टाकतो, तसं जगातले सगळे विषय भोगणे यातच खरं स्वतःचं कल्याण आहे. हित मानी अग्निमुखे चरणे जे का. हित मानी, तो हित कशामध्ये मानतो? अग्निमुखे जे का चरणे, जसं अग्नीच्या मुखामध्ये टाकल्यानंतर सगळं भस्म होऊन जातं, तसं वाटेल ते विषय उपभोगावेत आणि आनंद लुटावा असं जे मानतात त्यातच ते कल्याण मानत असतात. अग्निमुखासारखं त्यांचं चरण आहे ना. नाही, ह्याप्रमाणे यांची ही भूमिका असते. कामाचे डोळे दावेती जे इंद्रिय गोडी लावीती ते साच ही प्रतिती फुडी जया. कामाचे डोळे म्हणजे हे चामड्याचे डोळे जे दाखवतात. इथे डोळेच नाही, तर डोळे हे 10 इंद्रियाचं प्रतिनिधित्व करतात. कान जे ऐकतात, डोळे जे पाहतात, नाक ज्याचा गंध घेतं, पाय जिथे चालतात, 10 इंद्रिय जे जे दाखवतात ते ते विषय इंद्रियांना गोड वाटतात. जे इंद्रिय गोडी लाविती आणि हेच खरं सत्य सुख आहे, हेच खरं वास्तव सुख आहे, असं ते स्पष्ट निश्चयात्मक मानतात. इंद्रियांच्या अतीत आत्मसुख असतं ही कल्पना ते भ्रामक मानतात. जिभेला वाटेल ते लाड पुरवणे, डोळ्याला वाटेल ते पाहणे, कानाने वाटेल ते ऐकणे, त्वचेने वाटेल त्याचा स्पर्श करणे आणि तेच इंद्रियांच्या संबंधाचे विषय इंद्रियांना गोड वाटतात.
आणि मग खरं सुख जे आहे ते इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून प्राप्त होतं. तेच खरा आनंदाचा भाग आहे. असे जया पुढे साच प्रतिती, तेच साच हे प्रतिती पुढे जया, त्यांच्यासाठी हीच खरी सत्य प्रतिती आहे. किंबहुना प्रथा वाढती देखसी पारता, धुमाची केली वृथा आकाशी जैसी. धुमाची वेली जैसी आकाशी धुमाची वेली, वृथा जैसी ज्याप्रमाणे आकाशामध्ये खाली काही अग्नीच्या माध्यमातून काही धूर केला असेल, जाळ झाला त्यातून धूर असतो आणि तो धूर आकाशामध्ये जात असतो, उंचची उंच जात असतो. ती कल्पना जर नाही लक्षात आली तर साखर कारखान्याच्या तो ऊसाची ते धूर असा निघत असतो खूप लांबवरती. माऊली म्हणतात जैसी आकाशी धुमाची वेली, धूर असा आकाशात उंच जातो, असं वाटतं की इथे आकाशाची, जसं वृक्षाची वेली असते तर आकाशाची वेलीच आकाशात गेली काय, धुराची वेलीच आकाशात गेली काय. परंतु ते कसं आहे, व्यर्थ आहे, प्रथा आहे, निरर्थक आहे. किंबहुना प्रथा वाढविशी देखसी पार्था. तेव्हा नास्तिक लोक जे आहे ना, आपली समजूत अशी वाढवत असतात. कोरडा नवला उपयोगात गेला, तो वाढोणी मोडला भेंड जैसा. भेंडाचे झाड जे आहे ते वाळलेलं असो किंवा ओलं असो, त्याचा घराच्या बांधणीसाठी काहीच उपयोग होत नाही. ते कारण ते इतकं नाजूक असतं की ते सहजासहजी ते मोडून जात. मग ते ओलं असलं काय आणि कोरडं असलं काय. कोरडा ना उपयोगार्थी गेला, ओला ना उपयोगार्थी गेला. कारण का, तो वाढोणी मोडला जैसा भेंड. भेंडाचं झाड, भेंडीचं झाड असतं ते आपण इतकं फोपसं असतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. नाना अवसांचे कणसे का नपुसके मानसे, वन लागले जैसे साबरीचे. निरर्थक जीवन कसं आहे. 9व्या अध्यायामध्ये ह्याच ओव्या वेगळ्या अर्थाने वापरल्या. साबरी वाढीनाल्या सरळा फळाना हात पोकळा, का स्तन झाले गळा शेळे जैसे. ना उसांची कणसे, पांढऱ्या रंगाचे धान्य आमच्यासारखेच असतात, परंतु पत्तीच्या दृष्टीने काही उपयोग नसतो. लागलं काही उपयोग. सावरी फळण
डिस्कनेक्ट झालं होतं. ना तरी बाळकाचे मन का चोरधन, का गळस्तन अथवा गळस्तन शिळेचे. ज्या प्रमाचे लहान मुलाचं मन असतं किंवा चोराच्या घरचं धन असतं किंवा शेळीच्या गळ्यातले स्तन हे निरर्थक असत. त्या शेळीच्या गळ्यातील स्तनाला दूध येत नाही. शेळीची गळस्तन. बाळकाचे मन, त्याच्या मनामध्ये काय आहे काही समजत नाही. आणि चोरा घरचे धन त्याचा काही उपयोग होत. तैसे जे वायाने ओसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. असं जे वायाने, निरर्थक, फलशून्य, ओसाळ दिसे जाणणे, असं जे प्रमाण शून्य दिसतंय त्या ज्ञानाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तामस ज्ञान असं म्हणतो. अशा ज्ञानाला ज्ञान तरी कसं म्हणावं? तेही ज्ञाना या भाषा बोलीजे तो भाव ऐसा. खरं म्हणजे हे अज्ञानच आहे. तामस ज्ञान हे अज्ञान स्वरूप असूनही ते ज्ञान या भाषा बोलीजे, तरी देखील ज्ञान या शब्दाने त्याला बोललं जातं. कशाप्रमाणे? जन्मांधाका जैसे डोळा वाढ. जैसा जन्मांधाचा डोळा वाढ. जसं एखादा मनुष्य जन्मांध असतो, त्याचे डोळे मोठे असावे पण दृष्टी नसावी. पण मोठा डोळा आहेत म्हणून त्याला दिसतं असं नाही, कारण दृष्टीच नसते. तसं यांच्या ज्ञानाला ज्ञान तरी कसं म्हणावं? बधिराचे नीटकान आपे या नाम पान, तया अडनाव ज्ञान तामसात. यांना ज्ञान कसं म्हणायचं हे सांगण्याकरता उदाहरण दिलं आहे. बधिराचे नीटकान. एखाद्या मनुष्य बहिरा असतो, त्याला कानाचा चाफा चांगला असतो. त्याचे कान बाहेरून हे कानाचा चाफा याला म्हणतात, तो चांगला दिसतोय, पण आत इंद्रिय नाही ना. म्हणून बधिराचे नीट कान. बधीर माणसाचे कान सरळ दिसतात बाहेरून. आपे या नाम पान. जी गोष्ट पिऊ नये त्यालाच हे लोक पेय समजतात. जसं समजतात तैसे अडनाव ज्ञान तामसा तया. त्याप्रमाणे या तमोगुणाला ज्ञान हे केवळ आडनावापुरतं आहे. जसं बहिऱ्या माणसाचा कान फक्त नुसता दिसण्यापुरता आहे, तसं यांचं तामस, तमोगुण हा यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणण्या आडनावापुरतं आहे. हे असो किती बोलावे ऐसे, तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नव्हे